वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे आनंद आव मनाची आनंदे आवडी मनाची आनंदे आवडी राज भय शंका दुराविला राज भय शंका दुराविरामा राज भय शंका दुराविला राज भय शंका दुराविरामा करी साधन या नकळे साधन या पर नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया मनाच्या आनंद आवडी मनाच्या आनंद आवडी मनाच्या आनंद आवडीने तुका म्हणे आता पुऱ्या साया आता पुऱ्या जाया तुका म्हणे पुऱ्या साया आता पुऱ्या जाया जगदीशे संभाळा जगदीशे सांभाळावे जगदीशे सांभाळावे म्हणे आता पुऱ्या साया म्हणे आता पुऱ्या जाया म्हणे आता पुऱ्या साया म्हणे आता पुऱ्या जाया आम्हा जगदीशे संभाळा जगदीशे सांभाळावे जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंद आवडी मनाचा आनंद आवडीने मनाचा आनंद आवडीने पार कुमारी गोपाल कुमारी पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी पार वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुळसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजोस प्रदिक प्रदेशं विदिंद्रादि देवहि सदा स्तूयमानं
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती उभारिला ध्वज लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती याची ऐसी चराचरी लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती याची ऐसी चराचरी हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई वारिला ध्वजती ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्तिजांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली त्यानोबराया वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराया ब्रह्ममूर्ती सोपानकाका सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करू जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात विठाला सलाबादप्रमाणे प्रतिवर्षी याही वर्षी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या या उत्सवानिमित्त आपण सर्वजण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून आज या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये आमचे असणारे हरिभक्तपरायण गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू श्री माऊली महाराज झाडे माऊलींच्या या फळावरती आदरणीय श्रद्धेय पंचागुरुजी असतील, आमचे गुरुवर्य प्रज्ञासूर्य पृथ्वीराजजी महाराज जाधव असतील, या दोघांच्याही कृपाशीर्वादाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये सर्व महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये आजची सेवा खऱ्या अर्थानं जयेश महाराजांची होती, पण महाराजांच्या काही अडचणीमुळे महाराजांना या ठिकाणी ती सेवा करता आली नाही. मग कुणीतरी करायची, तर मग एक कुटुंबातलेच आम्ही सगळे सदस्य असल्यामुळे सर्वांच्या वतीने आग्रह केला की नाना तुम्ही ही सेवा करा. आणि म्हणून आजच्या या सेवेसाठी आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे. आजचं एकादशीचा हा दिवस ज्याला आपण हरिदिनी त्या ठिकाणी गातो बोलतो. आणि आजच्या दिवशी पूर्ण आळंदीमध्ये कीर्तन भजन प्रवचन आपल्याला सर्वांना ऐकायला मिळत असतात. परंतु आज
हा आनंद जो आहे, जो भक्तीचा आनंद आहे, जो भजनाचा आनंद आहे, जो संत समागमाचा आनंद आहे, तो फक्त वैष्णवांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला गायला पाहायला मिळत असतो. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय देवासोबतचा जो संवाद आहे, किंबहुना देवासोबतचं जे काही मागणं आहे ते वैष्णवांच्या सहवासाचं आहे. ते काय मागणं आहे तुकोबाराय सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. देवाचा आणि तुकोबारायांचा हा संवाद आहे. खरं तर आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सर्व समाज, सर्व माता भगिनी असतील, पुरुष बांधव असतील, आमचे सगळेच गुणीजन कलाकार मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. नामोल्लेख घेत असताना आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे खरं तर चिंतनाकडे या ठिकाणी वळूया. नारोबारांचा जर विचार केला, अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये असे प्रश्न पडतात की महाराज, सध्या सोशल मीडिया आहे, सध्या माणसाला एका क्षणामध्ये प्रसिद्धीही मिळते आणि एका क्षणामध्ये तो त्या ठिकाणी महाराज प्रसिद्धीवरून रस्त्यावरती आणायची तयारी सोशल मीडियाची. सोशल मीडियावरती सध्या सांप्रदायिक कीर्तनकार असतील, सध्या सांप्रदायिक गुणीजन असतील, यांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन सोशल मीडिया आहे. कारण या लोकांना, वारकरी संप्रदायामधील लोकांना कीर्तन प्रवचन हा भक्तीचा आनंद घेत असताना अनादी काळापासून चालत आलेला हा संप्रदाय, याला कुणी मालक नाहीये, याला दिशा देणारे संत निघून गेले, तरी सुद्धा आज 729 वर्ष झालं हा संप्रदाय आज तागायत तितक्या श्रद्धेने, तितक्या आवडीने, तितक्या आत्मीयतेने या महाराष्ट्रभर चालू आहे. हा का चालू आहे असा जर प्रश्न ज्यावेळेस पडत असेल तर महाराज 700 वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये, या भारतवर्षाच्या भूमीमध्ये अनेक आक्रमणं झाली. मग यौवनांची झाली, इंग्रजांची झाली, आत्ता आपल्याच राजकीय पुढाऱ्यांची आक्रमणं या ठिकाणी होत आहेत. एवढी आक्रमणं होत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय डगमगला नाहीये, संत विचार डगमगले नाहीयेत. का टिकून राहिला वारकरी संप्रदाय? कारण मराठी माणसांच्या मनाची मशागत जर कोणी केली असेल, ती मशागत आमच्या ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांनी केली. विठाला विठाला. या मातीने आक्रमण पाहिली, या मातीने संघर्ष पाहिला, या मातीने दुःख पाहिली. भर चौकातून, भर रस्त्यातून, भर घरातून आमच्या आया बहिणी ज्यावेळेस ओढून नेल्या जायच्या, हा सगळा संघर्ष, सगळे दुःख, सगळे ही संकट सगळी संतांनी पाहिली होती. आणि हे पाहत असताना खचलेली मन, आधार या मनाला कोणाचा नव्हता, पण त्या काळात साधू संतांनी आपल्या शब्दाच्या जोरावरती, आपल्या तत्वज्ञानाच्या जोरावरती या सगळ्या लोकांची मनं विकसित करण्यासाठी त्यांची मशागत केली, धीर दिला, आधार दिला. आणि त्या आधारावरची 700 वर्षापासून हा वारकरी संप्रदाय तितक्या तोलामोलात डामडौलपणे या ठिकाणी उभा आहे. त्याचं कारण जर काय असेल, आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा आहेत. लक्षात ठेवा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय अवघी वयाची 22 वर्ष या मातीमध्ये राहिले महाराज. आणि 22व्या वर्षी इच्छित कार्य संपलं आणि समाधीस्थ झाले. आळंदीसारख्या ठिकाणी समाधी घेतली आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 729 हा समाधी सोहळा हेही माहिती आहे. परंतु संत आणि देव या दोन गोष्टी या महाराष्ट्रातून बाजूला काढल्या तर या महाराष्ट्राला कसलीच किंमत राहणार नाही बाबा. कारण या जगामध्ये ज्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय, रात्रंदिवस धावपळ करतोय, हे सर्वांची अभिलाषा फक्त सुखाची आहे. आणि सुखाच्या गोष्टी जिथे मिळतात ते दोनच ठिकाण आहेत. एक देवाचं द्वार आणि दुसरं संतांचं द्वार. विठाला विठाला. संतांनी ते पत्तेही सांगितले. भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे.
पत्ता सांगतात, सुख मिळण्याचा पत्ता सांगतात आणि ते सुख मिळाल्यानंतर अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. पांडुरंगाचं मुख कमल पाहिल्यानंतर सुखाची प्राप्ती होते आणि संत सहवासामध्ये गेल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. देव आणि संत हे दोन गोष्टी या संप्रदायातून बाजूला केल्या तर या संप्रदायाला काहीच अर्थ उरत नाहीये. आणि म्हणून एका संतांजवळ आल्यानंतर संतांच्या घरीही सुखाचा पत्ता सांगितलेला आहे. मला सांगतात, सोलिवये सुख अति सुखाऊनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या अंगणामध्ये सुखाची महाराज मांदियाळीच्या ठिकाणी ज्ञानोबा आहे. खरं तर देव आणि संत इथं सुख तर मिळतंयच, पण दोन्ही ठिकाणी प्रसादाची सुद्धा त्या ठिकाणी सोय केलेली आहे. भानुदास गीते दात प्रसाद देतो पंढरीनाथ. आमच्या ज्ञानोबरायांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी ऐकलेलेच आहे महाराज. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंती. ज्ञानराज गोपाळासीला ह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुरे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुरे देवनाचे पांडुरंग. राजा गोपाळाची लाया वाटे, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देव प्रसाद देतात, संत प्रसाद देतात, परंतु देव आणि संतांजवळ गेल्यानंतर आपल्या अंतकरणातल्या इच्छा आकांक्षा दोहीकडे त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. पहा, माणसं सुखासाठी प्रयत्न करतात. जगामध्ये 5 प्रकारची सुख आहेत. एक सुख सांगितलं जातं ते वैषयिक सुख सांगितलं जातं. दुसरं सुख सांगितलं जातं ते मोक्ष मार्गाचं सुख सांगितलं जातं. तिसरं सुख सांगितलं जातं स्वर्ग सुख सांगितलं जातं. चौथं सुख सांगितलं जातं वैकुंठ सुख सांगितलं जातं. आणि 5वं जे सुख सांगितलं गेलं ते भक्ती सुख सांगितलं गेलं आहे. विठाला विठाला. वैषयिक जे सुख आहे ते पत्नी, वडील, आई, धन, संपत्ती, स्थावर जंगम संपत्ती याच्या माध्यमातून जे मिळणारं सुख आहे, ज्याला वैषयिक सुख असं म्हटलं जातं, त्याला सांसारिक सुख आहे असंही म्हटलं जातं. परंतु हे सुख नाशिवंत आहे, ते चिरकाळ टिकणारं नाही. मोक्ष मार्गाचं सुख हे असं आहे, एकदा मुक्त झालं की तिथं भक्ती करता येत नाही. तुकोबारायांनी तेच केलं. तुकोबाराय मोक्षाची इच्छाच व्यक्त करत नाही. तुकोबाराय सांगतात, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्ष पद तुझ केलेला कारणे, आम्हा जन्म घेणे योगायोगे, आम्हा जन्म घेणे योगायोगे. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे योगायोगे, आम्हा जन्म योगायोगे. मोक्ष पद तुझ गेलेल्या कारणे, आम्हा जन्म घेणे योगायोगे, आम्हा जन्म घेणे योगायोगी. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, किंवा तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. तुकोबारा सांगतात मुक्ती मोक्ष बाजूला सोडून दिला मी. का? तिथं भक्ती नाहीये. तिसरं सुख सांगितलं स्वर्ग सुख. स्वर्ग सुखामध्ये जोपर्यंत पुण्याचा संचय आहे तोपर्यंत स्वर्गातले भोग भोगता येतात. भक्तीचा आनंद तिथं नाहीये. पुण्य संपलं की मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. तिथंही भक्ती सुख नाहीये. बरं, वैकुंठात तरी भक्ती सुख आहे का? वैकुंठ सुखात सुद्धा भक्ती सुख नाही. वैकुंठात जो सुख असतं तर तो तिथून इथं आला नसता महाराज. या सुखाकारणे
देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठात सुद्धा सुख नाहीये, या सुखासाठीच ज्ञानोबरायाचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार 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 सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. या चाली येतात, परंतु या सगळ्या याच्यात एक तास जायचा आपला. वारकरी चाली फार गोड येतो. खरं तर या वारकरी चालींबद्दल अनेक माणसं फार जीव लावतात या चालीला. त्याचं कारण असं आहे, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी या चाली संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी प्रसारित केल्या. त्याच्यानंतर अमृत महाराज नरखेडकर असतील, आमचे गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे असतील, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य प्रज्ञासूर्य बाबा असतील. मी शक्यतो वारकरी चाली रामचंद्र बाबा बोधे आणि बाबांच्या चाली ह्या गात असताना ज्या वारकरी संप्रदायाच्या चालीमध्ये जो आनंद आहे, जे चैतन्य आहे, जे तेज आहे, हे शेकडो वर्षापासून तसंच आहे. अलीकडच्या पिढीला असं वाटतं की महाराज काय वारकरी चालीमध्ये, ह्या वारकरी चाली इतक्या का गोड आहेत, शेकडो वर्षापासून चालत आल्या, अनेकांच्या मुखातून आल्या, त्या काय कारण, इतक्या गोड असण्याचं काय कारण आहे.
आमचे बाबा सांगायचे. कारण त्या वारकरी चाली शेकडो वर्षापासून का गोडे, कारण धंदा आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या मुखातून आलेल्या चाली नाही, भक्ती आणि श्रद्धा याच्या मुखातून आलेल्या चाली आहेत, म्हणून त्या इतक्या गोडे. लक्षात. आणि गुरुवर्य घुलेबाबांच्या मुखातलं एक वाक्य जोग महाराज सप्तामध्ये ऐकलं होतं. वारकरी चाली ऐकून ज्याचं हृदय पाजरत नसेल ना, तो माणूस संप्रदायात जिवंत नाही महाराज. चाली ऐकून ज्याचं हृदय पाजरत नसेल, कीर्तनाची व्याख्याच कुठे चालली आम्हाला माहीत नाही आहे. कीर्तन देवाला आवडावं, संतांना आवडावं, आणि जी माणसं कीर्तनात बसलेत त्यांना कमीत कमी संप्रदायाकडे ओढता यावं, त्यांना आकर्षित करावं आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेला लावावं. अशा चालीनं असं कीर्तन गायलं तर त्या संतांना एक सांगू, ज्याच जोग महाराज संस्थेने, आळंदीतल्या काही ठराविक संस्थांनी या सगळ्या गोष्टी, या परंपरा, या नित्य परंपरा या सगळ्या ज्या केल्यात ना महाराज, याचं एकच कारण आहे की संत विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावेत. आणि संत विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नुसत्या व्याख्यानाची गरज नाही, त्याला भजनाची गरज आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर जे भजन पोचले ना, त्या भजन पोचण्यामागे फडकरी असतील, त्या ठिकाणी आळंदीतल्या आमच्या सगळ्या संस्था असतील, याचे सगळ्यात मोठे परोपकार आहे की हे भजन तिथपर्यंत पोचलेलं आहे. परंतु एक सांगू, ज्या दिवशी वारकरी भजन वारकरी संप्रदायातून निघून जाईल ना, त्या दिवशी वारकरी संप्रदायाला तथ्यच राहणार नाही, अर्थसुद्धा राहणार नाही बाबा. कारण वारकरी चाली गायल्या पाहिजेत आणि म्हणून वारकरी चाली आम्ही गातो. सगळीच माणसं इथं वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी माणसं आहे. ज्या भगवंताला वैकुंठामध्ये सुख प्राप्त होत नव्हतं, त्यांनी वैकुंठ सोडून दिलं महाराज. महाराज कैलास पर्वत भगवंताने सोडून दिला, भगवान शंकराने सोडून दिला, निवृत्तीनाथांच्या रूपाने इथे आले. महाविष्णूचं पद होतं वैकुंठातलं, सोडून दिला, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबरायांच्या रूपाने इथे आले. आमचे ब्रह्ममूर्ती सोपान काका ब्रह्मदेव होते, पद सोडून दिलं, इथे आले. भक्तीचा आनंद लुटायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिली खुर्चीला लात मारावी लागते, तेव्हा भक्तीचा आनंद लुटता येतो. आमची आदिशक्ती मुक्ताबाई आल्या. मला तर कळायला लागलं, आता असं वाटायला लागलं इथे काल मुक्ताबाईच्या फडावरचं कीर्तन झालं, इथे आज सासूरच्या फडावरचं झालं. हां, आता उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या फडावरचं इथे होईल, कारण उमेश बाबा तर आहेच आता इथे. आता कोण राहिलं? निवृत्तीनाथ महाराजांच्या फडावरचं पण झालं पहिल्या दिवशी, नाशिकचे महाराज, हां सगळ्यांचं झालंय. आता कोण? विठाला 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 सगळ्या फडावरची कीर्तनं इथं होऊन गेली. खरं तर माझं आज कीर्तनच नव्हतं. मी बाबांना सांगितलं, बाबा म्हणले वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने कीर्तन करा. आणि आळंदीतलं कीर्तन जे असतं ते मनोरंजनाचं नसतं हो, ते संत विचार आपल्यापर्यंत पोचून आपल्याला पुन्हा पुन्हा वारीला यायची आवड निर्माण व्हावी, संत देवाची भक्तीची भजनाची कीर्तनाची प्रवचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून मी हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. ज्या जगामध्ये खऱ्या अर्थानं माणसाचा उद्धार आणि पतंज कशावरती अवलंबून असेल तो केवळ आणि केवळ संगतीमध्ये. एक प्रमाण गायलं जातं बघा, ते प्रमाण जुनी चाल आहे. जुनी चाल कोणाची आहे? हरिभाऊ महाराज खाशाबा कोकाटे, मुंबईकर ज्यांनी नाव ऐकलं असेल, खाशाबा कोकाटे, ती एक चाल म्हणायची याला. मी जुनी चाल ती रेकॉर्डिंग करून घेतली होती त्या काळामध्ये, मला एक जणांनी दिली. ती चाल इतकी सुंदर होती, ते प्रमाण होतं बाळक्रीडेचं. आ आ आ आ पतन उद्धार, आ आ आ त्याजावे आधम संत सेवी, त्याजावे आधम संत सेवी, त्याजावे आधम संत सेवी.
वारकरी संप्रदायाची चाल आहे. जुनी लोक जे गायची ना महाराज, काय सुंदर चाली होत्या महाराज या सगळ्या. आणि हा सगळा आनंद फक्त महाराज बऱ्यापैकी आळंदीमध्ये माऊलीच्या फळावरती पाहायला भेटतो. लक्षात ठेवा, माऊलीचा फळ आहे. माऊलीने सुरू केले. आणि एक सांगू, इथं एक कॅमेरे लागलेत, आपण सगळेजण आलेत. याच्यापेक्षा इथं 50 कीर्तनकार बसलेले आहेत. इथं 50 कीर्तनकाराला जरी हे रुचलं पचलं तरी आजच्या कीर्तनाची सार्थकता आहे. कारण रुचलं पचलं सार्थकता आहे, कारण आम्ही तर सोडूनच दिलं होतं महाराज. मला तर गेल्या वर्षी कळलं होतं आवाज गेला, आता आवाज परत येणार नाही. पण एक सांगू, माझ्या सगळ्यात मोठा उपकार जो कोणाचा असेल तो बाबाचा आहे. बाबा म्हणजे हे शेवटचं संकट आहे. आवाज गेला, जाऊ शकत नाही, तो परत येईल. आणि आला, ही सगळी श्रद्धा निष्ठा फक्त बाबांची आहे महाराज. आणि हे सगळं बाबांच्यामुळेही त्या ठिकाणी प्राप्त झालं आहे. जिथे चुकत असेल समजून सांगणं, हे इथं चुकतं आहे, इथं बरोबर असेल हे असंच चालवा. प्रसिद्धी पैसा भेटो अगर न भेटो, संतांची कृपा होणं फार महत्त्वाचं आहे. आणि अभंग वाचल्यानंतर जिथे भाव कळू लागतो, बाबांनी एक सूत्र सांगितलं होतं अभ्यासाचं. एखाद्या अभंगाला न्याय द्यायचा ना, अभंग इतका वाचायचा इतका वाचायचा इतका वाचायचा, तो अभंग अर्थ सांगू लागतो. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केल्यानंतर ती व्यक्ती जसं आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असते, तसे संतांचे शब्द आहेत. त्या शब्दावरती प्रेम केलेलं महाराज, ते शब्द असे महाराज सगळे अर्थ आपल्या पुढे असे मांडत असतात. आणि म्हणून संतांनी या विश्वाला काय दिलं असेल, तर या विश्वाला संतांनी फक्त एक दिलं. काय? साधू संतांनी काय दिलं? तुकोबारायांनी शब्दाचं धन दिलं. आणि माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा शब्दाचं धन दिलं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तुकोबारायांनी शब्द दिले आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा शब्दाचं धन दिलं. अरे चमत्कार हे तात्पुरते होते. आम्ही अलीकडे चमत्कारावरती विश्वास ठेवतोय. चमत्कार केले तर त्या प्रसंगानुरूप केले. सगळ्यात मोठा चमत्कार सांगितला जातो, भिंत चालवली, रेडा बोलवला, त्या ठिकाणी महाराज मेलेला माणूस जिवंत केला आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हे सगळे चमत्कार जरी खरे असतील तर या विश्वामध्ये सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आणि हरिपाठ आहे. सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि शब्दरूपी जे साठा आहे, साच आणि मवाळ, नितोळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे सगळं आणि सगळं फक्त संतांजवळच पाहायला भेटतं. आणि संत सहवासामध्ये गेल्यानंतर महाराज सगळ्यात महत्त्वाचे फायदे जे काय असतील तर मी 8 ते 9, 9 ते 10 असे फायदे सरळ सांगेल. आणि माझ्या अभंगाच्या पहिल्या चरणावरती येईल. काय महाराज? वैष्णवा संगती सुख वाटे दिवा. वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णवाची व्याख्या, संतांची व्याख्या करत असताना पहिली व्याख्या सांगितली, संत प्रमाणाने सांगून जाईल. ज्या ठिकाणी महाराज भले मोठे मोठे रोग पापाने आपल्या घरी येतात, कारण जिथं पाप असतं महाराज, तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. रोगाच्या रूपानं पाप जर घरी येत असतील तर ती पाप नष्ट करण्याची ताकद सुद्धा संतांच्याच नामस्मरणामध्ये, तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. पहिला फायदा आहे वैष्णवांच्या सहवासातला की तिथं पाप नष्ट होतं. दुसरा फायदा आहे संतांच्या सहवासातला, संत चरणरजाने वासना जाते. वासना, पाप जातं, वासना जाते. प्रमाण ते गाथ्यामध्ये फडकऱ्यांकडे शपक मानलं जातं, पण आमच्या जोग महाराजांच्या या गाथ्यामध्ये ते प्रमाण मांडलं जातं. संत चरणरज लागत असत, वासनेचे बीज जळवणी जाय, वासना जाते. जन्माला कारणीभूत वासना आहे महाराज. बरं, ती वासना चांगली का वाईट? वासना चांगली सुद्धा आहे आणि वासना वाईट सुद्धा आहे. वासना प्रपंचाची धरली तर नरकाकडे घेऊन जाते, आणि वासना परमार्थाची धरली तर परमार्थाकडे घेऊन येते, देव प्राप्त करून देते, संत प्राप्त करून देते. म्हणून तर तुकोबाराय म्हणले ना, तुकोबारायला सांगावं लागलं, देवा पूर्वावी वासना, आ देवा पूर्वावी वासना, वासना देवा पूर्वावी वासना, वासना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, वासना देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. वासना प्रपंचाकडे लावली
काढली तर नरकाकडे घेऊन जाते, देवाकडे लावली, देवासाठी संप्रदायासाठी लावली तर महाराज उत्कर्ष होतो, उद्धार करून देते, देव आणि संत प्राप्त करून देते. म्हणून कधी पण लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या लक्षात येईल ही वासना संत चरणराजाने जाते. संतांची रज बघा, ज्ञानोबा राय, संत सोपान काका, संत निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज या आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये फिरलेले आहेत, राहिलेले आहेत, बागडलेले आहेत, खेळलेले आहेत. अनेक प्रकारच्या क्रीडा त्यांनी केल्या, अनेक प्रकारचा संघर्ष त्यांनी पाहिला, अनेक प्रकारची दुःख त्यांनी पाहिली. आणि खरं सांगू, एखादा माणूस विनाकारण कधीच मोठा होत नाही महाराज. त्याच्या पाठीमागे त्याचा संघर्ष असतो आणि त्याचं दुःख असते. मी बाबांचं एक कीर्तन ऐकलं, बाबांच्या कीर्तनातलं एक सुंदर वाक्य असतं महाराज, दुःख आल्यानंतर माणसं जी खचून जातात ना, दुःख आल्यानंतर दुःखाचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कुठले कुठले? सात्विक, राजस आणि तामस. तामशी माणसं जी असतात ना, दुःख आल्यानंतर एक तर आत्महत्या करतात, नाही तर मग वेडी होतात. राजस माणसं जी असतात ना, ते दुःख आल्यानंतर महाराज व्यसनामध्ये बुद्धिबंद पडतात आणि आयुष्य जगतात. मग सात्विक माणसं जी असतात ना, ते ट्रॅक चेंज करतात, रस्ता चेंज करतात. तुकोबारायांनी तेच केलं. तुकोबारायांच्यासारखा संघर्ष आपल्या जीवनात येऊच शकत नाही महाराज. काय संघर्ष होता महाराज. सावकारकी घरी असताना तुकोबारायांचा एक काळ असा आला, भाऊजाई गेली, आईवडील गेली, पत्नी गेली, मुलगा गेला, सगळं तुकोबारांनी पाहिलं. आणि एक वेळ अशी यावी, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता गावात राहावे कोण्याबळे कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील. एक वेळ अशी आली, जाळवणी संसार बाई सोलंगणी, पण ट्रॅक चेंज केला, विचार केला, अरे जी माझं होतं नव्हतं ते सगळं निघून गेलं. आता 8 पिढ्याची परंपरा सोबत आहे, पंढरपूरची वारी सोबत आहे, एकादशीचं व्रत सोबत आहे. ट्रॅक चेंज केला, प्रपंचाचा ट्रॅक सोडून दिला. इथं बसलेली 50 नाही 95% माणसं हे सगळी प्रपंच दुःखाने बेजार आहेत. संतांनी वर्णन केलं ते सोपं नाही आहे. संत सांगतात ना, महाराज सांगतात, आणि क दुःखे सांगू मी किती, आणि क दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, रसाये पाषाण फुटती, रसाये पाषाण फुटती, भय कापचित्ते भरलासे, आणि क दुःखे सांगू मी किती, आणि क दुःखे सांगू मी किती. दुःखाने बेजार आहेत. ट्रॅक चेंज करता आला पाहिजे. अरे या दुःखाचा या जगामध्ये इतका मोठा परोपकार आहे. काय परोपकार आहे. या दुःखाने या जगाला संत दिले, या दुःखाने या जगाला शास्त्रज्ञ दिले, या दुःखाने या जगाला कवी दिले, या दुःखाने या जगाला लेखक दिले, नवे नवे या दुःखाने या जगाला तत्वज्ञ दिले. कारण दुःख आल्यानंतर होतं काय, अंतकरणाची भूमी भाजून निघते. अंतकरणाची भूमी भाजून निघली ना महाराज, तिथे एक सुंदर पीक येत असतं. त्या पिकाचं नाव आहे वैराग्य. विठाला विठाला आणि क्रांती करण्यासाठी वैराग्यच महत्त्वाचं आहे.
आणि तुकोबारायांना ते वैराग्य प्राप्त झालं, ते संत चरण रजाने प्राप्त झालं. वासना जळून जाते हो संत चरण रजाने. दुसरा फायदा, तिसरा फायदा, संत सहवासामध्ये देव प्राप्त होतो. वैष्णवांच्या सहवासामध्ये देव प्राप्त होतो. कसा? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत अंतकरणातल्या इच्छाकांक्षा पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. पाचवा फायदा, संत सहवासामध्ये संतांच्या आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संत आलिंगनाने काया दिव्य होते. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. संत सहवासाने काय प्राप्त होतं? महाराज सांगतात, संत सहवासाने पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. ही चाल अशी आहे, खर्जातून पंचम, पंचममधून षडज. हे खालून वर जाणं सोपं आहे, पण वरून खाली येता आलं पाहिजे. आणि ह्या चाली फक्त फडकऱ्यांमध्ये जोग महाराज संस्थेमध्ये ऐकायला भेटतात. किती सुंदर चाल आहे बघा. ए पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. घेता सज्जनाची नावे. अरे संत सहवासामध्ये पुण्य प्राप्त होतं. पुण्य प्राप्त होणं म्हणजे काय? तर पुण्य प्राप्त झालं तर तिळ तिळ पुण्य साचा पडे. तर हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे. समागम घडे संतांचा. संतांचा समागम घडणं म्हणजे काय? आठवा फायदा पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
संगती सुख वाटे जीवा, वैष्णवांच्या सहवासामध्ये सुख प्राप्त होतं म्हणून सगळ्या संतांनी संतांचे सहवास मागितलेला आहे. थोडा ट्रबल कमी करा, खाऊ लागला माझं माहीत, मला भीती वाटायला लागली काय होते का काय परत. हॅलो 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 हां हां हॅलो हॅलो. संत सहवासामध्ये सुखाची प्राप्ती आहे, एवढे फायदे आहेत. पाप जातं, वासना जाते, देव प्राप्त होतो, अंतकरणातल्या इच्छाकांक्षा मनोकामना पूर्ण होतात, सुख प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो. एवढे सगळे फायदे संतांच्या सहवासामध्ये असल्यामुळे सगळ्या संतांनी संतांचा सहवास मागितलेला आहे. संत सहवासामध्ये परमार्थाची आवड निर्माण होते महाराज. परमार्थाबद्दल इच्छा, आत्मीयता, आकांक्षा, त्या सगळ्या गोष्टी संत सहवासामध्ये आपल्या अंतकरणातल्या पूर्ण होतात. एक प्रमाण सांगू, भजनाची आवडसुद्धा संत सहवासामध्ये आपल्याला लागते महाराज. म्हणून तर सगळ्या संतांनी सांगितलं ना, तुकोबाराय म्हणतात बघा, 2 चाली घेतोय फक्त, थोडं लक्ष देऊन ऐका, सगळे ऐकणारे लोक आहेत म्हणून. संत समागम एका, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडे परमार्थी, करावी तातडे परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, धरावी तातडी परमार्थ, धरावी तातडी परमार्थ, नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. 2 चालीचा पूर्वार्ध अलीकडे म्हणायचा आणि 2 चालीचा उत्तरार्ध नंतर म्हणायचा. आपण त्या समचाली असल्या पाहिजे, नाही तर एक चाली ठुमकेबाज आणि एक चाल एकदम विरातली, हे असं जमत नाही. त्यासाठी शोधावं लागतं, त्यासाठी त्या रागाच्या त्या चाली शोधावं लागतात. संत सहवासामध्ये परमार्थाची आवड निर्माण होते म्हणून सगळ्या संतांनी देवाजवळ महाराज संगतीविषयी अपेक्षा केली. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, आदी भाव माझ्या जीवा, पुरवी देवा मनोरथ, अखंड जया तुझी प्रीती, मनदे कयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणाने कंडाळा, देव बसे चित्ती त्याची घडाली संगती, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, अर्धाक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा, संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संत सहवासामध्ये टाळ, संत सहवासाची सगळ्या संतांनी अपेक्षा केली, पण अपेक्षा करत असताना तो सहवास अंतःकरणामध्ये भेटला ना, एका क्षणासाठी नाहीये, 5 मिनिटं, 1 दिवस, 1 वर्षासाठी नाहीये, शेवटच्या श्वासापर्यंत तो संत सहवास टिकला तर त्या संत सहवासाचा आनंद घेता येतो. समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे. ज्ञानोबराय, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका
18 पकड जाती ते त्या काळातले संत नामदेव महाराज असतील, सावता महाराज असतील, चोखोबाराय असतील, संत सेना महाराज असतील, सगळे संत आळंदीला येत आहेत. आणि आळंदीला आल्यानंतर भगवान पंढरीश परमात्मा सोबत आहे, माता रुक्मिणी सोबत आहे. समाधीचा प्रसंग आहे. संतांच्या जीवनामध्ये ताटातूटपणा झाल्यानंतर सर्वसामान्यांना दुःख होईल यात नवल नाही, देवाला दुःख झालं यात नवल नाही. ज्यांनी प्रवृत्तीवरती विजय मिळवला ते निवृत्तीनाथ महाराज बोधापासून वेगळे झाले, बोध बाजूला झाला आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांसाठी ढसाढसा रडू लागले. संत वियोग किती कठीण आहे. संत सहवास जितका आनंद देतो, संत वियोग तितका त्रास देतो. निवृत्ती देव मने करिता समाधान, काही केल्या मन काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा हो फुटला बांध फुटतो तळ्याचा, तसं पाणी सैरा बाहेर जातं. तसं संत वेगळे झाले, अंतःकरणातल्या इच्छा आकांक्षा सगळ्या सैरा बाहेर धावू लागतात. सुरक्षितेची भावना निघून जाते. एखादी पेंडी असेल, पेंडीचा आळा सुटल्यानंतर ती पेंडी जशी सैरा भैरा वेगळी होऊन जाते, पेंडीला एकत्र करण्याचं काम तो आळा करत असतो. तसं 4 भावंडांना एकत्र करण्याचं काम माझ्या ज्ञानोबारायांनी आळा म्हणून केलं होतं. बांधल्या पेंडीचा हो सुटला आळा, बांधल्या पेंडीचा हो सुटला आळा, तृणरानो माळा पांगले से, तृणरानो माळा पांगले से सुटला आळा, बांधल्या पेंडीचा हो सुटला आळा. निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात, आमची आई बाप आम्हाला सोडून गेले, या समाजाने आम्हाला त्रास काय थोडा दिला, मधुकरी खाऊ दिली नाहीये. मधुकरी रस्त्यावर टाकली, त्याच्यावरती नाचले, त्याच्यामध्ये माती मिक्स केली, कारण माती मिक्स झालेली भिक्षा मधुकरी आम्हाला खाता येऊ नये. आळंदीपासून पैठणला शुद्धीपत्र आणायला पाठवलं, त्रास तोडाय. बरं, आळंदीला पैठणला जायचं म्हणजे काय स्कॉर्पिओ गाडी घेऊन जायची होती का? जंगलातून वनातून काटे, चप्पल होती काय? झाडाची पानं पायाला बांधायची, पायाला झाडाची पानं बांधायची आणि जंगलातून जायचं. अरे आता इतकी व्यवस्था झाली, इतक्या सुखसोयी झाल्या, घराघरात बिबट्या शिरायला लागला. बिबट्या जुन्नरमध्ये त्या काळात तर काय होतं, अनेक शॉप होतं, पण एवढ्या संघर्ष करून सुद्धा गेले बिचारे, शुद्धीपत्र घेऊन आले. अनेक चमत्कार करावे लागले, कारण इथं चमत्काराला नमस्कार आहे. तुमच्याकडं काहीतरी दिसतंय. या जगात एका मिनिटामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवरती प्रसिद्ध व्हाल. वारीमध्ये एक मुलगी प्रसिद्ध झाली, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, आणि आणल्यानंतर काय करशील? झाली प्रसिद्ध. पाणी घेऊन आलो काय करणार? प्रसिद्ध झाली. बाबा म्हणतात परत घ्या एकदा. एक तर वन्स मोर चालत नाही हो, कारण तितका रिदम येत नाही, तरी पण म्हणतोस, ए पाण्याला जाते पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा. ते गेजगे सारखी मला उडी मारता येत नाही हो, राप दिशी उडी हाणता येते.
हे तेवढा रिदम त्याला जमलं पाहिजे. महाराज जुना काळ होता, सुखसोयी नव्हत्या, संत गेले तिकडे, 4 भावंडांना त्रास दिलाय. तर वय काय असे मुरब्बी नव्हते हो. वय साधं 18 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. काय झाले बाबामुळे सगळं आता हे असं कीर्तन करावं लागतंय. बाबा नसते तर मग धिंगाणा होता बाबा. काय झाले एका दोरीत कीर्तन चाललं ना, संप्रदायाच्या अंगाने कीर्तन होतं. इथं थोडंसं काहीतरी मिक्सच करावं लागतंय. त्यावेळेस लोक म्हणतात वा वा काय कीर्तन केलं, काय नटखट कीर्तन केलं म्हणतात. पण आपल्याला ते करायचं नाही. जोग महाराजांची परंपरा आपल्या सोबत आहे. महाराज इतका त्रास दिला, इतका त्रास देऊन सुद्धा शुद्धीपत्र घेऊन आलो. आमच्या आई बापाला आत्महत्या करायला लावली या समाजाने. इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आम्हाला द्यावी लागली. आईबाप गेले, पण आईबाप गेल्यानंतर सुद्धा इतकं दुःख आमच्या जीवनामध्ये झालं नाही तितकं दुःख आज होतंय. का? माझा ज्ञानदादा समाधीला जातोय. माय बापे आम्हा माय बापे आम्हा 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 त्यागी येली जेव्हा, तेव्हा ऐसे संकटे झाली नाही, तेव्हा ऐसे संकटे झाली नाही. बांधल्या पिढीचा हो तुला स्याळा, बांधल्या पिढीचा बांधल्या पेढीचा हो तुला स्याळा, 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 तुला स्याळा. संत सहवास प्रारब्धाने मिळेल हो, पण तो टिकेल असं नाहीये. परंतु तुकोबाराय सांगतात अशा वैष्णवांचा संघ मला भेटला ना, तिथं आनंदीच आनंद आहे. मला सुख घडोघडी वाढू लागे. आणि अशा संतांच्या सहवासामध्ये सुखाची प्राप्ती होईल. देवा माझी तुला अंतःकरणापासून विनंती, देवा काही करू नको, काही देऊ नको मला, बस संतांचा सहवास दे. परमार्थिक स्वरूपाची मागणी तुकोबाराय अभंगात मागतात. कारण तुकोबारायांना विचारलं देवाने कशासाठी पाहिजे संत सहवास, कशासाठी? जीवाला तर सुख भेटते देवा, अरे संतांना पण भेटते आणि तुला सुद्धा भेटते, म्हणून तर तू इथं आलास ना, इथं आलास ना. धन्य धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे. नारायण नारायण नारायण, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला सुखाची प्राप्ती होते, संतांना सुखाची प्राप्ती होते. या दोघांना जर होत असेल तर जीवाला का होणार नाही? म्हणून वैष्णवांच्या सहवासामध्ये सुख प्राप्त होतं. आणि देवा मला ह्याच्या व्यतिरिक्त काही नको, काय करा तुम्ही संत सहवास दिल्यानंतर? त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या गायनाचे उडे आपुलिया चले, गायनाचे
मोठ्याने वाजवा की जरा टाळ्या. आजचा शेवटचा दिवस आहे. एकादशी उद्या कार्यक्रम झाला, परवा समाधी सोहळा झाला की गेले. खरं सांगू, लोकांच्या अंतःकरणाला भिडणारं गाणं पाहिजे. लोकांच्या अंतःकरणाला भिडणारं गाणं पाहिजे. लोकांना सात्विक भाव तयार करता आलं पाहिजे. एक सांगू, जगद्गुरू तुकोबाराय, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले. यांचे अभंग इतके सुंदर होते, यांचं गाणं इतकं सुंदर होतं. ज्ञानोबारायचं गायला लागले. आमच्या गायनाने माणसं डोलतील का नाही आम्हाला माहीत नाही, पण ज्ञानोबारायला गायला लागले ना, तर स्वतः भगवान पंढरीश परमात्मा नग्न होईपर्यंत नाचत होता. ही त्यांच्या गाण्याची ताकद होती महाराज. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग ज्ञानोबरायाने गायला. गाण्याचा परिणाम काय झाला? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देव संतांच्या गायनाने नाचतो. संत सवासामध्ये गेल्यानंतर महाराज काही नाही करणार देवा, मी गाईन, मी नाचेन, आनंदाने उड्या मारेल आणि गाये नाचे उड्या आपुल्या छंदे. आपल्या छंदामध्ये मी नाचेल, मनाच्या आनंदे आवडीने, माझ्या आनंदामध्ये मी आवडीने नाचेल. देवा, माझ्या जीवनामध्ये द्यायचं असेल तर माझी लाज, भय, शंका हे सगळं मी बाजूला ठेवील. परमार्थामध्ये ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराज. लाज, भय आणि शंका. शंका म्हणजे लाज. इथं आल्यानंतर लाजायचं नाही. काय होते? उलटं होते. लोक इथून बाहेर गेल्यानंतर लाज सोडून देतात आणि इथं आल्यानंतर लाज धरतात. असे लाजा सोडणारे कितीतरी माणसं इथं बसलेली आहेत महाराज. इथून बाहेर गेलं ना, अनेक लोक लाजा सोडून देतील, पण इथं आल्यानंतर लोक लाजतील. बघा, माळ, गळ्यामध्ये माळ घालणं, कपाळाला गंध लावणं, अंगावरती वारकरी पोशाख घालणं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचणं, हे जरी बाह्यरंगाचं लक्षण असेल तर इथं संतत्व ओळखण्यासाठी बाह्यरंग अंतरंग दोन्ही महत्त्वाचे आहेत महाराज. बघा, अंतरंगाने संत आपल्याला कळूच शकत नाही महाराज. वैष्णवांच्या सहवासात सुख भेटतं, संतांच्या सहवासात सुख भेटतं, पण म्हणायचं कुणाला वैष्णव? संतच कुणाला म्हणायचं? बरं, ते ओळखू येत नाही, दिसतात आपल्यासारखे. संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या समुद्र नदी नव्हे पैगा, नदी नव्हे पैगा, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. संत म्हणायचं कोणाला? आमचे वैद्य बाबा एक दृष्टांत सांगायचे. कारण संतांनाही घरदार आहे, तुम्हा आम्हाला घरदार आहे. वैष्णवांनाही घरदार आहे, तुम्हा आम्हाला घरदार आहे. त्यांनाही बायका मुलं आहेत, आपल्यालाही बायका मुलं आहेत. त्यांनाही शेतीवाडी, आपल्यालाही शेतीवाडी. ओळखायची कशी? संत दिसायला सारखे दिसतील, पण अंतःकरणातला भाव मात्र वेगळा आहे. बाबा एक दृष्टांत सांगायचे वैद्य बाबा म्हणायचे, आई आपल्या मुलाच्या गालावरून हात फिरवते आणि न्हावी सुद्धा दाढी केल्यानंतर गिऱ्हाईकाच्या गालावरून हात फिरवतो. आई सुद्धा हात फिरवते, न्हावी सुद्धा हात फिरवतो. हात फिरवण्याची क्रिया दोन्हीकडे सारखी आहे, पण आईच्या हात फिरवण्यामध्ये वात्सल्य भावे आणि न्हाव्याच्या हात फिरवण्यामध्ये 100 रुपये भावे. हात फिरवण्याची क्रिया दोन्हीकडे सारखी आहे ना, पण अंतःकरणातला भाव वेगळा आहे. त्याचा संत जरी तुमच्या आमच्यासारखे दिसत असतील ना, संत म्हणायचं कोणाला ऐका, वैष्णव म्हणायचं कोणाला ऐका. वैष्णव जन तो जेने कहिए जे, बीड पराई जाने रे. वैष्णव जन तो येने कहिए जे, बीड पराई जाने रे. कुणाला म्हणायचं संत, कुणाला म्हणायचं वैष्णव? ऐका. ए वैष्णव तो जया
वैष्णव तो जया अवघी देवा भरी माया. त्याला वैष्णव म्हणायचं. कुणाला म्हणायचं वैष्णव, कुणाला म्हणायचं संत. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा हे गोविंदाचे पोवाडे. आणि काही नेने धंदा नित्य ध्यात श्री गोविंदा. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती सोपनी पांडुरंग. बघा भगवंताच्या भक्तीत रंगून जाणारे संत आहे तो. ए लाल नारंगाऊ मै हरी नारंगाऊ. लाल नारंगाऊ मै हरी नारंगाऊ. अपन ही रंग में रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. ए आँखों जो श्याम का दर्शन किया करे. ए शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख हे बेकार मुख जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की. वो हाथ है जो भगवान का पूजन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. मेरा हो गई मगन. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन जाणं, गाणं, नाचणं, उड्या मारणं संतत्वाची व्याख्या आहे. मी वैष्णवांच्या सहवासात नाचील देवा. आणि नाचल्यानंतर लाज सोडून देईल, भय सोडून देईल, कुठल्याही प्रकारचा संशय घेणार नाही. अलीकडे अनेक लोक अशी की वारकरी संप्रदायावरती संशय घेऊ लागली. संतांनी चमत्कार केले का? चमत्कार मांडणारा आमचा संप्रदाय नाहीच आहे. त्या काळात तितके चमत्कार केले आणि सोडून दिले. चमत्काराचं भांडवल वारकरी संप्रदायाने कधीच केलेलं नाही आहे. वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल तर महाराज सांगतात ज्ञानेश्वरी आणि गाथा हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. या दोन ग्रंथा जिथे ज्ञानेश्वरीसारख्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणून श्रद्धा करून पाया पडलं. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे. तुकोबारायांचा गाथा तुकोबाराय म्हणून पाया पडलं. जीवन सार्थकी आहे. आणि हे सगळं केल्यानंतर महाराज संत सहवास जीवनामध्ये आनंद देणारा आहे. संत सहवास देवाला सुद्धा अपेक्षित आहे. म्हणून तर देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे किंवा मागे पुढे. महाराज सांगतात देवाने सुद्धा इच्छा करावी चरणाच्या मातीची संतांच्या. आणि म्हणून देवानी इच्छा केल्यानंतर देवा तू आता एकच काम कर. आता शेवटचं मी म्हणतो बरं. हा गणपत आला ना आपले गणेश महाराज आलेत ना. सॉरी बरं का. ते काय झाले आम्ही रूम पार्टनर आहे. त्यामुळे ते पहिल्या वर्ष 25 वर्षापासून मित्र आहे. पाहिलंच नव्हतं. चालू शकता ओरिजिनल आहे. हा ओरिजिनल हे अंतकरणातून आलं तेच ओरिजिनल. तेच ओरिजिनल. क्या बात वा. तुकोबारायण देवाला सांगतात देवा आता तूच सांभाळ कसं सांभाळायचं ते. शेवटचं चरण तो का म्हणे
आता आपुल्या सायासे तुक म्हणे आता आपुल्या सायासे म्हणे आता आपुल्या सायाचे तुका म्हणे आता आपुल्या सायाचे आम्हा जगतीचे सांभाळावे आम्हा जगतीचे सांभाळावे सेवोडे आपुले या छंदे गायना सेवोडे आपुले या छंदे आम्हा जगतीचे सांभाळावे आम्हा जगतीचे सांभाळावे गायनाचे मुळे आपोलिया छंदे गायनाचे मुळे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडी आवडीने मनाच्या आनंदे आवडीने आवडीने मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने 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 मनाच्या आनंदे आवडीने आवडीने मनाच्या आनंदे आवडीने आवडीने मनाच्या आनंदे आवडीने आवडीने
आमचे सगळ्यात बालमित्र. आम्ही दोघं जण सोबत आळंदीत सोबत आले. रवी महाराज, गणेश महाराज, आम्ही तिघं 2001 साली आम्ही सोबत आलेलो म्हणून ते नाव सहज गेलं बरं का. राग म्हणू नका, सॉरी. आला तर आलात चहा पाचतो ना खाली, चहा पाचतो. हे मित्राचं नातं आहे. खरं तर हाच आनंद, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून संत सहवासामध्ये जो आनंद आहे, देवाच्या सहवासामध्ये जो आनंद आहे आणि आनंदी क्षेत्रामध्ये जो आनंद आहे, तो फक्त वैष्णवांच्या सहवासामध्येच आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून वैष्णवांच्या संगतीतलं जे सुख आहे ते विटणारं नाही, विटणारं नाही आहे सुख महाराज. ते अवीट असणारं सुख आपल्या सर्वांना मिळो अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मधलं भजन या ठिकाणी करूया. विठोबा बाबांच्या आज्ञेने आणि सगळेच जीवलग मित्र परिवार ज्यांना मी सगळे कुटुंबातले मानतो, सगळेच, आता कोणाचं नाव घ्यायचं कोणाचं, सगळे जीवाच्या हृदयातले सगळे मित्र परिवार यांनी सगळ्यांनी आग्रह केला की नाना आज कसली परिस्थिती कीर्तन तुम्हाला करावं लागेल. खरं तर यांनी एक बंदूक माझ्या खांद्यावर ठेवली. पण आता काय झालं, बाबांच्या सहवासामध्ये असल्यामुळे आणि बाबांच्या सोबत राहिल्यामुळे बाबांनी सांगितलं करा बिंदास, काहीच अडचण नाही. खरं तर आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होता गेल्या वर्षी 1.5 वर्षापासून, पण बऱ्यापैकी आवाजही कवर त्या ठिकाणी करत आणलेला आहे. माऊलीच्या चरणी एकच इच्छा आहे, देवा जोपर्यंत शेवटचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत तुझ्या चरणाची आणि विश्वमाऊली ज्ञानोबारांची तुकोबाराची सेवा या देहाकडून घडावी. काय गॅरंटी नाही उद्या कोण राहील की नाही, भरवसा नाही. अलीकडच्या काळामध्ये पटापट तरुण पोरं कीर्तनकार सगळे जायला लागलेत, कधी कोणाचा नंबर लागेल याच्यामध्येही भरवसा नाही. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताची सेवा करण्याची ताकद मिळावी म्हणून झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमसे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे एकदा भजन करायचं, सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हा सुख सोहळा सोडलेला नाही, माऊलींच्या समाधीपर्यंत आवाज केला पाहिजे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.